पहिल्याच्या कंपॅरिझनमध्ये आजकाल इन्सिजनल हर्निया कमी आहेत, पण ते अवॉइड करण्यासाठी हा जो काही मिनिमल इन्व्हेजिव्ह छोट्या छोट्या व्रणामध्ये लॅप्रोस्कोपी करतो, रोबोटिक करतो, हा एक महत्वाचा भाग आहे असं म्हणता येईल का सर? अतिशय महत्वाच्या ठिकाणी तुम्ही हा विषय काढलाय. कारण कसं आहे की लोक म्हणतात की लॅप्रोस्कोपी ठीक आहे, आता लॅप्रोस्कोपी तर सर्वमान्य जवळजवळ झाले, पण जेव्हा आपण सुरुवातीला चालू केली होती तेव्हा लोक म्हणायचे काय गरज आहे, मी पण छोट्या टाक्यांमध्ये तेवढंच ऑपरेशन करू शकतो. आता रोबोटिकला पण गेले 4-5 वर्ष ऍक्सेप्टन्स आलाय. पण यामध्ये वेगवेगळे जे ऍडव्हान्टेजेस आहेत, जसं लॅप्रोस्कोपीमध्ये छोट्या टाक्यांमध्ये ऑपरेशन करता येतं, रोबोटिकमध्ये जी लॅप्रोस्कोपीमध्ये थोडक्यात काय की आपण ओपन ऑपरेशन करतो ते कसं करतो, 2 हात वापरतो, डोळ्यांनी बघतो. लॅप्रोस्कोपीमध्ये डोळ्यांच्या ऐवजी आपण दुर्बिणात घालतो, त्यांनी आपल्याला 4-5-6 पट मॅग्निफाईड दिसतं. 2 हाताच्या ऐवजी 2 स्ट्रेट चॉपस्टिक सारखे इन्स्ट्रुमेंट्स असतात, त्यांनी आपण ऑपरेशन करतो. फायदा काय? कमी टाके, कमी दुखणं, लवकर रिकव्हरी. याशिवाय डॉक्टर सम्राट म्हणाले तसं छोटे जखमा झाल्यामुळं त्यात महत्वाचा ऍडव्हान्टेज हा बऱ्याच वेळा लोकांच्या लक्षात येत नाही की याच्यात पुढे हार्निया व्हायची शक्यता कमी आहे. याच्यात इन्फेक्शन झालं तरी तो भलं मोठं नाही होणार, छोटंसंच होणार. कारण दुर्दैवानं इन्फेक्शन 1% हा कुठल्याही ऑपरेशनचा एक अविरत भाग आहे. आपण नाही म्हटलं तरी व्हायची कारणं बरीच आहेत, पण ते होऊ शकतं. त्यामुळे की होल ऑपरेशन असेल तेव्हा त्याच्यामध्ये इन्फेक्शन व्हायची शक्यता ही नॅचरली कमी होते. झालं तरी त्याचा जी विस्तार आहे तो कमी होतो. प्लस तिथून हार्निया जरी झाला तरी पोटात भला मोठा हार्निया होण्यापेक्षा छोटासा झाला तरी तो आटोक्यात आणणं सोपं आहे. त्यामुळे हा एक फार महत्वाचा ऍडव्हान्टेज आहे जो मिनिमल ऍक्सेस सर्जरी म्हणजे लॅप्रोस्कोपी, रोबोटिक सर्जरी यांचा ओपन सर्जरीवर आहे. ओके, अतिशय सुंदर सर. आजकाल अवेअरनेसच इतकं आलेलं लॅप्रोस्कोपीचं, काहीही आपण सांगितलं मला लेझर लॅप्रोस्कोपी करून घ्यायचं म्हणतात. त्याचा एक छोटा, हे खरी गोष्ट आहे की लॅप्रोस्कोपी रोबोटिक सर्जरी केल्यामुळे पेशंटची रिकव्हरी फास्टर होते आणि ॲक्युरेसी प्रिसिजन असते, हे सगळं चांगलं आहे. पण सगळ्यात महत्वाचं आहे पुढे भविष्यामध्ये होणार आणखीन एक सर्जरी आपण आजच टाळू शकतो. त्यामुळे कुठेही कोणत्याही सर्जन जवळ जर कथा जात असेल, आपण म्हणतोच की क्वालिफाईड सर्जन कुण करून घ्या आणि चांगल्याकून करून घ्या, त्याच्यासोबतच हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची जी काही सर्जरी आहेत लॅप्रोस्कोपी रोबोटिक, जसे हिस्टेक्टॉमीसाठी लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक करून घ्या, जसं गॉल ब्लॅडर आहे, अपेंडिक्स आहे, आतडीची सर्जरी आहे, कॅन्सर सर्जरी आहे, जितकं तुम्ही लॅप्रोस्कोपी रोबोटिक करणार आहात छोट्या टाइम मध्ये, शॉर्ट टर्म मध्ये तर बेनिफिट आहेतच, पण लॉंग टर्म मध्ये हार्नियाची रिस्क कमी होते आणि हार्नियाच्या व्रणामुळे होणारी इन्सिजनल हार्निया होत नसेल तर वापिस आणखीन एक सर्जरीची सुद्धा धोका टाळू शकते. बरोबर आहे. मी अजून एक गोष्ट मला आता सुचली म्हणून ऍड करतो की लक्षात घ्या, जेव्हा आम्ही ओपन ऑपरेशन करतो तेव्हा आम्ही स्नायूंना बाजूला आमचे जे कलिग सर्जन असतात ते त्याला रिट्रॅक्ट करत असतात, त्यामुळे ताण खूप पडतो. त्यांना आम्ही अक्षरशः असं ओढतो, कारण आत आपल्याला ऑपरेशन करता आलं पाहिजे. जेव्हा आतड्याचं करतो तेव्हा अक्षरशः जसं आपण पंक्चर काढतो ट्यूबचं तसं आम्ही आतडे हाताळतो. ह्यात होतं काय की आतड्यांचे हाताळणं भरपूर होतं, स्नायूवर दबाव खूप येतो. या दबावामुळे नंतर दुखणं वाढतंच. पण महत्वाचं काय आहे की आतड्यांना हाताळलं की ते आतडे एका शॉकमध्ये जातात, म्हणजे त्याला आम्ही पॅरालिटिक आयलियस म्हणतो की जिथं आतडे अजिबात हलत नाहीत, शांत होऊन राहतात. आणि नॉर्मली हे 6-8 तासापासून ते एक माझा रुग्ण 3 आठवडे पॅरालिटिक आयलियस मध्ये होता. अर्थात त्याचं आधी आतडे अडकलेलंच ऑपरेशन मी केलं होतं आणि ते फार असे जाड झाले होते. पण एक लक्षात घ्या, ही जी मॉर्बिडिटी आहे जेव्हा आपण फिजिकल आतड्यांना हाताळतो आणि जेव्हा आपण मिनिमल ऍक्सेस सर्जरी म्हणजे लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिकनं हाताळतो त्याच्यामध्ये पण खूप फरक पडतो आणि त्यामुळं रुग्ण त्यातनं लवकर बाहेर याची शक्यता वाढतात. आजकाल आम्हालाच कधी कधी आश्चर्य वाटतं, अरे मोठं गॉलब्लॅडर खराब होतं, गँग्रीन होतं आणि आज केलं आणि उद्या घरी गेला पेशंट, कसं काय गेला? तर आतली हाताळणी कमी होणे हे एक महत्वाचा भाग आहे. आणि याशिवाय अजून एक महत्वाचा भाग असा आहे की जेव्हा आपण मिनिमल ऍक्सेस किंवा रोबोटिक करतो त्यानंतर काही कारणांमुळं आतडे एकमेकांना चिकटतात. म्हणजे हा हिलिंग प्रोसेसचाच एक भाग आहे की कुठल्याही ठिकाणी शरीरात एकदा मार लागला की तिथे एक प्रकारचा डिंक तयार होतो, मग ती जखम भरते. तर यातला काही भाग आतड्यांना चिटकून आतडे एकमेकाला चिकटतात. उदाहरणार्थ आपण ट्युबेक्टमी केली, मूल बंद करायचं संतती प्रतिबंधक ऑपरेशन केलं, त्याला पण कधी कधी आतडे अडकतात, मग तिथं पिळा पडतो आणि आम्हाला इमर्जन्सी ऑपरेशन करावं लागतं. तर हे आतडे चिकटणे, ज्याला आम्ही ॲडेजन्स म्हणतो,
याचं पण प्रमाण जे आहे ते लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक सर्जरी नंतर कमी आहे. कारण जेवढा आपण कमी शरीराला ताण देऊ तेवढा कमी स्त्राव निर्माण होणार आणि तेवढी रिकव्हरी फास्ट होणार. वंडरफुल, व्हेरी नाईस सर.